व्हॉट्सअपवर अश्लील संदेश टाकून महिला पोलिसाला तिचे नग्न व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या अमळनेर येथील मूळ रहिवासी असलेल्या खार मुंबई येथील पोलिसावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सातारा जिल्ह्यात कार्यरत असलेल्या एका महिला कॉन्स्टेबलने फिर्याद दिली की रवींद्र शिवाजी बोरसे राहणार ताडेपुरा अमळनेर हल्ली मुक्काम सर्वोदय नगर अंबरनाथ पश्चिम जिल्हा ठाणे मुंबई पोलीस याला 6,60,000 रुपये आणि 5 ग्रॅम सोन्याची अंगठी दिली होती। वारंवार त्याला पैसे आणि अंगठी मागितली असता त्याने नकार दिला होता। याबाबत त्या महिला कॉन्स्टेबलने फसवणूक झाली म्हणून मुंबई पोलीस कमिशनर यांच्याकडे तक्रारही केली होती। त्याची चौकशी सुरू आहे। त्याचे वाईट वाटल्याने रवींद्र बोरसे, त्याची पत्नी योगिता बोरसे आणि इतर दोघांनी तिला व तिच्या आजीला 4 मे रोजी मारहाण केल्याने तिने अदखलपात्र गुन्ह्याची नोंद अमळनेर पोलीस स्टेशनला केली होती। 25 रोजी रवींद्र बोरसे यांनी त्या महिला कॉन्स्टेबलला व्हॉट्सअपवर संदेश देऊन तू जर माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल केला तर मी माझ्याजवळील आणि माझ्या पत्नीजवळील तुझे नग्न व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करेल अशी धमकी दिली। तुझे 5,70,000 आणि अंगठी तुला 1 रुपया पण भेटणार नाही। नंतर व्हॉट्सअपवर अश्लील शिवीगाळ करून तुझी बदनामी करतो, खोटे गुन्हे दाखल करतो अशी धमकी दिली। महिलेने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून कॉन्स्टेबल रवींद्र बोरसे आणि त्याची पत्नी योगिता बोरसे यांच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम 79 तसेच कलम 351(2), 352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल सिद्धांत शिसोदे करीत आहेत। अमळनेर येथील जगप्रसिद्ध श्री मंगळग्रह मंदिरात अधिक मासानिमित्त बुधवारी संकष्टी चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर मंत्रोच्चाराच्या गजरात धार्मिक उत्सवाचा उत्साहात प्रारंभ झाला। आशिया स्टार आयकॉन अवॉर्ड प्राप्त डॉक्टर सुप्रीम पाटील यांच्यासह विनोद अग्रवाल, मनोहर दीक्षित आणि मंदार कुलकर्णी या प्रमुख यजमानांच्या हस्ते सपत्नीक विविध धार्मिक विधी संपन्न झाले। सकाळच्या सत्रात पंचांग कर्म, लक्ष्मीनारायण पूजन आणि पुरुष सुकाच्या आवर्तनासह सहस्त्र तुलसीपत्र अर्चन करण्यात आले। दुपारच्या सत्रात नवग्रह पूजन, अग्निमंथन आणि नारायण सहस्त्र नामहवन अशा विशेष आहुती देण्यात आल्या। यावेळी नाशिकचे आचार्य वे मु हरीश कुलकर्णी गुरुजी यांनी अधिक मास महात्म्य कथेचे निरूपण करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। सायंकाळी श्री मंगळग्रह देवतेची महाआरती होऊन पहिल्या दिवसाची सांगता झाली। या सोहळ्यासाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे सचिव सुरेश बाविस्कर, उपाध्यक्ष SN पाटील यांच्यासह विश्वस्त, सेवेकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मंदिराचे पुरोहित शुभम वैष्णव व त्यांच्या सहकार्यांनी पौरोहित्य केले। अमळनेर शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून येथील सुयोग हरेश पाटील यांची भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेत DRDO शास्त्रज्ञ क्लास 1 गॅझेटेड ऑफिसर म्हणून निवड झाली आहे। देशातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या संस्थेत निवड होणे ही अमळनेरकरांसाठी मोठी अभिमानाची बाब आहे। सुयोग यांचे प्राथमिक शिक्षण अमळगाव येथे तर माध्यमिक शिक्षण GS हायस्कूल येथे झाले। प्रताप महाविद्यालयानंतर त्यांनी RC पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून कम्प्युटर इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण केली। उच्च शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी जिद्दीने अभ्यास सुरू ठेवला। 2024च्या गेट परीक्षेत अपयश आले तरी खचून न जाता पंजाब अँड सिंध बँकेत मॅनेजर म्हणून नोकरी सांभाळत त्यांनी अभ्यास सुरू ठेवला। अखेर फेब्रुवारी 2025च्या गेट परीक्षेत त्यांनी 1,70,000 विद्यार्थ्यांमधून देशात 460वा क्रमांक पटकावला। या यशाच्या जोरावर त्यांनी DRDOच्या मुलाखती 350 उमेदवारांमधून आपली निवड निश्चित केली। जुलै 2026 मध्ये ते आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारतील। सुयोग हे दहिवद येथील मुख्याध्यापक हरेश नामदेव पाटील आणि भूमी अभिलेख कार्यालयातील सुनंदा पाटील यांचे सुपुत्र तर सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक CS पाटील यांचे जावई आहेत। या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे। अमळनेर तालुक्यातील चिमनपुरी येथे बुधवारी दुपारी शेतात कापूस लागवडीचे काम सुरू असताना अचानक वडाचे झाड कोसळले। काही वेळापूर्वीच मजूर तिथून बाजूला झाल्याने मोठी मनुष्यहानी टळली, मात्र झाडाखाली दबल्याने एक गाय जखमी झाली असून मोटरसायकलचे नुकसान झाले आहे। ग्रामस्थांच्या मदतीने गायीला सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले।